नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारित 10 ओळींचे भाषण बघणार आहोत आणि त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित अनेक भाषणांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, ते देखील तुम्ही नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर चला तर मग भाषणाला सुरुवात करूया। यातील पहिलं वाक्य आहे, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव, तुमचं जे काही नाव आहे ते या ठिकाणी म्हणायचं आहे। दुसरं वाक्य आहे, आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन। तिसरं वाक्य आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श माता राजमाता जिजाऊंना माझे त्रिवार वंदन। चौथं वाक्य आहे, राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। पाचवं वाक्य, त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते। सहावं वाक्य आहे, 1605 साली राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। सातवं वाक्य, राजमाता जिजाऊ लहानपणापासूनच चाणाक्ष आणि बुद्धीने तेज होत्या। त्यांनी खेळण्याच्या वयातच हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले। आठवं वाक्य आहे, जिजाऊंनी शिवबावर लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले। त्या शिवरायांना रामायण, महाभारत, कृष्ण यांच्या गोष्टी सांगायच्या। नववं वाक्य आहे, हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। आणि शेवटचं वाक्य आहे, दुर्दैवाने 17 जून 1674 रोजी महान आदर्श माऊली राजमाता जिजाऊ अनंतात विलीन झाल्या। तर अशा प्रकारचं हे भाषण आहे। हे भाषण तुम्हाला कसं वाटलं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांवरती भाषणे, पत्रलेखन, निबंध लेखन यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही नक्की चेक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।